ओबीसी आरक्षण विषय मंत्रिमंडळाची उपसमिती आणि विविध सामाजिक घटक यांची काल सह्याद्री अतिथीगृह येथे माननीय मुख्यमंत्र्यांवरती बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर राज्याचे महसूल मंत्री आणि ओबीसी विषयक समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जे सांगितलं की हिंदी प्रमाणपत्र जे वितरित झाले त्याची पडताळणी हे आमची कमिटी करणार आहे उद्याच्या काळामध्ये। माझ्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर विषय आहे आणि अशा पद्धतीचे कुठलेही अधिकार ना राज्याच्या मंत्र्याला आहेत, ना मंत्रिमंडळाच्या उपसमितीला आहेत, ना मुख्यमंत्र्याला आहेत। माधुरी पाटील वर्सेस ची केस आहे सुप्रीम कोर्टाची, ज्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन 2000 साली निश्चित झालंय, त्यामुळे 2012 साली सुधारणा झाल्या आणि 2024 साली झाले। तो देशाचा कायदा आहे, राज्याचा कायदा आहे, त्यामध्ये कुठल्याही मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही। म्हणून मंत्रिमंडळ जे करतंय ते केवळ उद्या मराठा, कुणबी आणि इतर जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करतंय, जो त्यांचा उद्देश नसावा आणि ते काम करण्याचं काम कालच्या या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यातून दिसून येतंय। पण आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे की जो अधिकारच राज्य मंत्रिमंडळाला नाही, जो अधिकार उपसमितीला नाही, जो अधिकार महसूल मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना नाही, तो वापरण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करून यामध्ये जातीमध्ये भांडण लावण्याचं काम यांनी करू नये। जो काही वैधानिक अधिकार आहे तो तहसीलदाराचा जो काही निर्णय आहे त्याच्या विरुद्ध एसडीएम कडे, एसडीएमचे जो निर्णय आहे त्याच्या विरुद्ध अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे आणि त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनच्या विरोधात जर कोणाचे काही ऑब्जेक्शन असेल तो उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आणि त्यालाही त्या व्यक्तीच्या विरोधात मागता येते ज्याला ग्रीव्हन्स झालाय, ज्याचं काही नुकसान झालंय अशा व्यक्तीला। तुम्ही एखादा समाज म्हणून या पद्धतीने कुठल्याही समाजाला टार्गेट करू शकत नाही आणि समाजाच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं कृत्य करू शकत नाही। जो काही शपथ घेतलेली या मंत्रिमंडळानं कुणाबद्दलही ममत्व बाळगणार नाही, आकसभाव बाळगणार नाही, याच्या विरोधात, शपथेच्या विरोधात, घटनेच्या विरोधात, कायद्याच्या विरोधात, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवडाच्या विरोधात बेकायदेशीर काम करण्याचं काम या ठिकाणी ही उपसमिती आणि उपसमितीचे अध्यक्ष करतायत। म्हणून माझी मागणी आहे की हा जो काही निर्णय ज्यांना कास्ट व्हॅलिडिटीला जावं लागते त्यांची माफी मागितली पाहिजे, ही माझी या ठिकाणी मागणी आहे। आणि दुसरी माझी मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्याला की आपण मराठा आरक्षणाची कमिटी वेगळी, ओबीसीची वेगळी, अशा पद्धतीच्या कमिट्या करून या ठिकाणी जातीय संघर्ष वाढवू नका। त्या कमिट्या तात्काळ बरखास्त करा आणि ज्याही समाजाला न्याय पाहिजे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्या समाज घटकाबद्दल डायरेक्ट बोललं पाहिजे आणि त्यांचे ग्रीव्हन्स ऐकून घेतले पाहिजेत। धनगर आणि आदिवासीचाही जो आरक्षणाचा विषय त्या दोन जातीला एकत्र आणून मिळेल, मराठा कुणबी आरक्षणाचा जो विषय आहे तोही जातीमध्ये संघर्ष पेटून निघणार नाही, एकत्र आणून म्हणून मुख्यमंत्र्यानं शांतता कमिटी एक स्थापन करावं, त्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री असले पाहिजेत आणि निर्णय करावेत, उपसमित्या तातडीने बरखास्त कराव्यात।